नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अतिशय आकर्षक विषयावर बोलणार आहोत. तो विषय म्हणजे 2026चं महाराष्ट्र साडी कलेक्शन. खरं तर पारंपरिक आणि आधुनिक फॅशनचा एक खूपच सुंदर आणि राजेशाही संगम यावर्षी पाहायला मिळतोय. चला तर मग या सिनेमॅटिक आणि ट्रेंडिंग लुकबुकच्या जगात एक फेरफटका मारूया. चला तर मग या लुकबुकमध्ये नेमकं काय दडलंय ते पाहूया. आज आपण प्रामुख्याने या 6 मुद्द्यांवर भर देणार आहोत. फॅशन ट्रेंड्स 2026, नेहमीचीच रॉयल पैठणी, पारंपरिक नऊवारीचा आधुनिक बाज, ऑर्गेन्झा आणि सिल्क साड्यांचा ट्रेंड, त्यानंतर टॉप ट्रेंडिंग कलर्स आणि शेवटी तो राजशाही लुक पूर्ण करणाऱ्या ट्रेडिशनल स्टायलिंग टिप्स. एकंदरीतच हा प्रवास खूप रंजक असणार आहे. सुरुवात करूया आपल्या पहिल्या विभागापासून. महाराष्ट्र फॅशन ट्रेंड्स 2026, द मॉडर्न अँड ट्रॅडिशनल कॉम्बिनेशन. आता यातली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे यंदा फॅशन विश्वावर प्रामुख्याने हे 5 साड्यांचे प्रकार अक्षरशः राज्य करत आहेत. पैठणी, नऊवारी, ऑर्गेन्झा, सिल्क आणि अर्थातच सर्वांच्या आवडीच्या कॉटन आणि लिनिन साड्या. विशेष म्हणजे ह्या साड्या आता फक्त लग्नापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. सण असो, एखादा मोठा सोहळा असो किंवा अगदी रोजचा वापर, प्रत्येक साडीची आपली एक वेगळीच खासियत आहे. म्हणूनच 2026च्या वॉर्डरोबमध्ये या 5ही प्रकारांची प्रचंड क्रेज पाहायला मिळतेय. आता वळूया दुसऱ्या विभागाकडे. रॉयल पैठणी एलिगन्स, द प्राईड ऑफ महाराष्ट्र. खरंच पैठणीशिवाय महाराष्ट्राची फॅशन पूर्णच होऊ शकत नाही. पैठणी म्हणजे राजेशाही आणि देखण्या रूपाचं साक्षात प्रतीक. विशेषतः या साडीवरचे ते मोराचे नाजूक डिझाईन्स आणि कमळाची बॉर्डर. सध्या तर हे प्रचंड व्हायरल होत आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेले हे विणकाम आता पूर्वीपेक्षाही अधिक आकर्षक बनले आहे. ही साडी नेसल्यावर जो एक रुबाब येतोय ना, तो खऱ्या अर्थाने आपली सांस्कृतिक ओळख अभिमानाने मिरवतो. आता रंगांबद्दल बोलायचं झालं तर एखाद्या कॅटलॉगचं पान पलटावं तशी ही लाल पैठणी बघा. लाल रंगाची पैठणी ही लग्नासाठी आणि विशेषतः नववधूसाठी एकदम क्लासिक आणि परफेक्ट निवड मानली जाते. हा रंग चेहऱ्यावर एक अशी चमक आणतो की बस. पारंपरिक सौंदर्याचा हा एक अत्यंत खात्रीलायक पर्याय आहे. त्यानंतरचा अतिशय लक्षवेधी रंग म्हणजे जांभळा. आता जांभळ्या रंगाची पैठणी परिधान केल्यावर जो एक प्युअर रॉयल आणि क्लासी फील मिळतो ना, तो शब्दांत सांगणं खरंच कठीण आहे. हा रंग म्हणजे राजेशाही थाट आणि श्रीमंतीचं अगदी अचूक उदाहरण. ज्यांना गर्दीतही उठून दिसायचंय आणि आपली एक वेगळी छाप पाडायची आहे, त्यांच्यामध्ये जांभळ्या पैठणीची प्रचंड मागणी आहे. आणि पैठणीच्या रंगांचा हा राजेशाही प्रवास पूर्ण होतो तो या हिरव्या रंगाने. सण, उत्सव आणि पारंपरिक कार्यक्रमांसाठी हिरवी पैठणी म्हणजे नेहमीच पहिली पसंती. आपल्या संस्कृतीत हिरवा रंग म्हणजे निसर्ग, मांगल्य आणि उत्साहाचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे दिवाळी, पाडवा किंवा घरातली एखादी पूजा असो, सणांच्या दिवसात हा रंग सगळ्यांचाच लाडका असतो. आता पुढे जाऊया आपल्या तिसऱ्या विभागाकडे. ट्रेडिशनल नऊवारी स्टाईल्स, द मॉडर्न ट्विस्ट. आता हे बघा, नऊवारी साडीचा ट्रेंड विशिष्ट कार्यक्रमांसाठी किती लोकप्रिय ठरतोय हे इथं अगदी स्पष्ट दिसतंय. हळदीचा कार्यक्रम असो, लग्नातली ती गाण्यावरची धडाकेबाज एंट्री असो, डान्स परफॉर्मन्स किंवा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम, या सर्वच ठिकाणी नऊवारी साडी हा एक अत्यंत आकर्षक आणि हाय ट्रेंडिंग पर्याय म्हणून समोर आलाय. आणि याचं मुख्य कारण म्हणजे नऊवारी साडीत मिळणारा वावरण्यातला मोकळेपणा आणि तो रुबाब. आता वळूया आपल्या चौथ्या विभागाकडे. ऑर्गेन्झा अँड सिल्क ट्रेंड्स कंटेम्पररी ग्रेस. सध्या ऑर्गेन्झा आणि सिल्क या दोन्ही फॅब्रिकची वेगळीच जादू पाहायला मिळते. ऑर्गेन्झा साड्यांबद्दल सांगायचं तर त्या वजनाला अगदी हलक्या असतात आणि विशेषतः पेस्टल शेड्समध्ये येत असल्यामुळे एक अत्यंत स्टायलिश आणि नाजूक लुक देतात. दुसरीकडे सिल्क साड्यांचा विषयच वेगळा आहे. त्यांच्या आकर्षक एम्ब्रॉयडरीमुळे आणि त्या तजीलदारपणामुळे एक अस्सल रिच फील मिळतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅमेरा आणि फोटोग्राफीसाठी या दोन्ही साड्या एकदम परफेक्ट आहेत. म्हणूनच त्या आजकाल इतक्या व्हायरल होत आहेत. चला आता पाहूया आपला 5वा विभाग. टॉप ट्रेंडिंग कलर्स, द 2026 पॅलेट. यंदाचे हे सर्वात व्हायरल आणि हॉट कलर्स आहेत. पिंक आणि गोल्डचं ते सुंदर मिश्रण, अत्यंत गडद असा रॉयल ब्लू, सर्वांचं लक्ष वेधून घेणारा बॉटल ग्रीन, नेहमीच बोल्ड आणि क्लासिक वाटणारा रेड अँड ब्लॅक आणि हळदीच्या कार्यक्रमांसाठी खास पिवळा रंग. हे रंग केवळ डोळ्यांनाच छान वाटत नाहीत, तर ते प्रचंड फोटोजेनिक आहेत. म्हणूनच कोणत्याही नवीन वेडिंग कॅटलॉगमध्ये हे रंग हमखास पाहायला मिळतातच. चला आता बघूया हा संपूर्ण राजेशाही लुक कसा तयार होतो.
आपला 6वा आणि शेवटचा विभाग ट्रेडिशनल स्टायलिंग टिप्स कम्प्लिटिंग द रॉयल लुक. एक परफेक्ट राजेशाही लुक कसं उभा राहतो ते आपण टप्प्याटप्प्याने पाहूया. योग्य साडी नेसल्यानंतर सर्वात महत्वाची ठरते ती नाकातली नथ. त्यानंतर कपाळावरची चंद्रकोर बिंदी, हातातल्या त्या हिरव्या बांगड्या आणि शेवटी केसांत माळलेला सुंदर गजरा. हा सगळा शृंगार एकत्र आला की पाहणाऱ्याला अगदी मंत्रमुग्ध करून टाकतो. प्रत्येक दागिन्याचं एक स्वतःचं सांस्कृतिक महत्त्व आहे आणि हे सगळं जेव्हा एकत्र येतं ना तेव्हा खऱ्या अर्थाने एक परिपूर्ण आणि रुबाबदार रूप खुलून दिसतं. तर या विश्लेषणातून सर्वात महत्त्वाची गोष्ट जी समोर येते ती म्हणजे आपल्या जुन्या परंपरेचा बाज कुठेही न गमावता फॅशन आता वेगाने आधुनिक होत आहे. पैठणीचं ते शाश्वत सौंदर्य असो, नऊवारीचा रुबाब असो किंवा ऑर्गॅन्झाचा तो नाजूकपणा, हे सगळेच घटक 2026च्या वॉर्डरोबला एका वेगळ्याच उंचीवर नेत आहेत. मग यापैकी कोणता ट्रेंड येणाऱ्या काळात सर्वाधिक गाजेल आणि राजेशाही थाटाची नवी व्याख्या करेल, हा खरोखरच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आजच्या विश्लेषणात इतकंच. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक आणि माहितीपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी. धन्यवाद.